नमस्कार मित्रांनो, मी शिवम राऊत स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे कारण की मी, सोहम आणि श्लोक जात आहोत तुळजापूरला, तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला। आणि हो, सगळी तयारी झालेली आहे। स्नॅक्स, पाणी आणि एनर्जी तर खूप आहे आमच्यामध्ये। तर चला निघूया आणि फक्त बाकी आहे तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला। माझी तर आता रात्रीची झोप झालेली आहे, तर आपण चला प्रवास सुरू करूया। तर आपण थोडे धान्य घेऊन जाऊन तुळजाभवानी मातेच्या चरणी ठेवूया। तर फायनली आपण तुळजापूरला पोहोचलो आहे। हे बघा, तुळजाभवानीचं मंदिर, हे मेन गेट आहे। आपण जाऊया आता आतमध्ये। पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख। पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला, या पहाडीचा लख। बोल भवानी माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आता आपण गाभाऱ्याच्या जवळ आले ना, हे बघू पूर्ण गाभाऱ्याचं आहे। तिथून आपल्याला आता दर्शनासाठी एंट्री आहे, मुख दर्शन आहे। ज्योत झळकली आई ग, या तिथीची काजळ काळी, रात सरली आई ग, बंध विरला भेद शिनला, भाव भिनला आई ग, भर दुखाची आस जीवाला रोज छळते आई ग, हे माळ कवळ्यांची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट, या कपाळीला लख। पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळा गोंधळी भवानीचा राजा उधो। तुळजाभवानीचं मंचिकी निद्राचं स्थान आहे, पलंगा देवीचा। गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला, या पहाडीचा लख। पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख। जेव्हा आपण आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन करून बाहेर येतो आणि त्याच्याच मागच्या साईडला म्हणजे पश्चिमेच्या साईडला एक शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक राजद्वार आहे। जेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराज कुलस्वामिनींना भेटायला यायचे तेव्हा ह्याच दरवाज्यातून यायचे, जे पश्चिमेच्या साईडला आहे। आणि इथेच छत्रपती शिवाजी महाराजांना कुलस्वामिनींनी तलवार दिली होती, भवानी। हेच ते द्वार हे आहे जिथे कुलस्वामिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली होती। त्याच्याच बॅक साईडला म्हणजे पश्चिमेच्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं राजद्वार आहे। ते आहे जे चिंतामणीचं सोनावती आहे, जिथे आपण मनातल्या जर इच्छा काही बोलल्या आणि दगडावरती हात ठेवून मनात जर काही बोललं तर ते जर पॉसिबल होणार असेल तर ते उजवीकडे टर्न होतं दगड ऑटोमॅटिक, आणि जर नसेल तर डावीकडे होतं। तर आपण माझी श्लोकचं बघूया ट्राय काय होतं। राईट
तिची काजळ काळी रात सरली आई ग बंध विणला भेद शिनला भाव भिनला आई ग भर दुःखाची याच्याच आहे श्री यज्ञ मंडप आहे हे माळ कवळ्यांची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला लख पडला प्रकाश देवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश देवट्या मशालीचा गोंधळाला आत्ता आपलं तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे आणि आपण जस्ट बाहेर आलो आणि यज्ञ मंडपाजवळ बसलो आहे आपण पालखीची प्रतीक्षा करत आणि जागा नाही भेटते म्हणून आपण आत्ताच जागा बघून बसलो आणि थोड्या वेळाने भरपूर गर्दी होईल जी गर्दी दिसते हे पण पूर्ण भरून जाईल जागा नाही भेटणार आत्ताच बसतो आपण पालखीची प्रतीक्षा करतोय आणखी 3 तास आहेत यायला आपण बघूया थोड्या वेळात आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तिकडे बसलो आणि शोभम आहे माझ्यासोबत Thank you.
आला उभा गोंधळी भवानीचा मीपणाचा दिमाख तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या पहाडीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा ओईच तळपली आग उसळली ज्योत झळकली आई ग या तिकीची काजळ काळी रात सरली आई ग बंध विणला भेद शिनला भाव भिनला आई ग भर दुःखाची आस जीवाना रोज छळते आई ग हे माळ कवळ्यांची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे राजा उधो तुळजा भवानी आईचा उधो तर आत्ता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता निघतोय आपल्या